कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना. कधी रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेअर केल्या लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर. मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात.
सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी श्री शंभू महादेव विद्यालय कुपवाड तालुका मान या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील इयत्ता 10वी बॅच 1982-83चा गेट टुगेदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे मी आपला सर्वांचा मित्र राजेंद्र यादव, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सातारा आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सन्माननीय श्री AS मलगुंडे सर, सन्माननीय श्री KK माने सर, सन्माननीय MS माने सर, उपप्राचार्य शंभू महादेव विद्यालय कुकुडवाड, श्री कारंडे सर, या मान्यवरांची या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्यासाठी विशेष रत्न असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय आप्पासाहेब जानकर साहेब हेही मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं आणि आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ज्यांच्या उपस्थितीमुळे आजचा हा अविस्मरणीय कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होत आहे अशा सर्व माझ्या सहकारी मित्र, गुरुजन वर्ग व कुटुंबियांचा या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुटते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसतात, स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसतात. आम्ही अंधेर आहे सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी आपण सगळे एक होऊ. सन्माननीय MS माने कुकुडवाड आणि सन्माननीय कारंडे सर, आप्पासाहेब जानकर वरिष्ठ आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी कर्मवीर सोमराव पाटील जे आपल्या शिक्षणाचे उंचीवर गेलेलो आहोत ते या महान विभूतींच्या उत्तम कारणे कैलासवासी किसन उकळे, कैलासवासी अरविंद काटकर, कैलासवासी लक्ष्मण शिंदे, कैलासवासी सदाशिव गोरड, कैलासवासी भरत पाटोळे, कैलासवासी भरत माने, सौ संध्या महामुनी आणि कैलासवासी सुरेश जाधव. सन्माननीय कैलासवासी बापूराव सूर्यवंशी. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आपण चलो भला हो जिसमें देश का हो काम सब किए चले या शाळेच्या माध्यमातून आपण विविध शासकीय निमशासकीय खात्यात विविध उद्योग व्यवसाय आणि शेती या उत्तुंग क्षेत्रामध्ये भरारी घेऊन आपले जीवन सुखसमृद्धीस नेले. त्या शाळेचे ऋण आपण या आयुष्यात विसरणार नाही. याच शाळेत आपण हातात हात घेऊन शिकलो व गरुड झेप घेतली आणि तब्बल 40 ते 45 वर्षांनी आपण एकत्र येत आहोत. आणि म्हणूनच आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रयोजन काय व भविष्यातील दिशा स्पष्ट करण्यासाठी मी प्रास्ताविकासाठी निमंत्रित करतोय सन्माननीय श्री प्रल्हाद पोकळे सर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मुंबई. सन्माननीय प्रल्हाद पोकळे सर. मंचावरील सर्व शिक्षक, प्राचार्य यांचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच आज या ठिकाणी आपण प्रथम स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करतो आहे. गेली 40 ते 45 वर्ष आपण एकत्र नव्हतो.
त्याचप्रमाणे आपणास मी एवढंच सांगू इच्छितो की हा सुवर्णयोग आलेला आहे आणि यात सहभागी झालेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणीचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि दोन शब्द सांगतो. यानंतर आपण या ठिकाणी आपले गुरुजन उपस्थित आहेत त्यांचा प्रथेप्रमाणे या ठिकाणी सत्कार करतोय. सर्वप्रथम माननीय श्री एस मलगुंडे सर, प्राचार्य के माने सर, 1982-83ला त्याने आम्हाला शिक्षित केलेलं आहे. असं के माने सर यांचा सत्कार सिकंदर मुलानी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचं उत्कृष्ट असं शिक्षण दिलं आणि म्हणूनच आपण या ठिकाणी भरारी घेतलेली आहे. त्यांचंच नाव नव्हे तर आपल्या गावाचं नाव, आपल्या गुरुजनांचं नाव आपण उभं केलेलं आहे. आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आपण MB गोळ त्यांचंही आम्ही शाब्दिक शोभनाने या ठिकाणी स्वागत करतोय. सन्माननीय के माने सर अत्यंत उत्कृष्ट आणि मधुर वाणीनं आम्हाला मंत्रमुग्ध करून प्रशिक्षित केले. तेव्हा सर आणि कनिष्ठ महाविद्यालय कोकुडवाड तालुका मान आप्पासाहेब जानकर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. सन्माननीय AS मलगुंडे साहेब, सन्माननीय आप्पासाहेब जानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई. माने सर आपल्याच शिकवणुकीतून आज आमचे आप्पासाहेब जानकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत. AS मलगुंडे सर आपणही हजारो विद्यार्थी घडवत आहेत. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. माननीय कारंडे सर यांना विनंती करतो की आपण आमचा सत्कार स्वीकारायचा आहे. बाळासाहेब काळे यांना विनंती आहे की त्यांनी कारंडे सरांचा सत्कार करावा. महादेव विद्यालय कोकवाड येथे त्यांनी शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे. सर्वांचे मामा म्हणून श्री शंभू महादेव विद्यालय कुकुडवाड तालुका मान जिल्हा सातारा. सर्वांचेच मामा म्हणून गळ्यातील ताईत असलेले सन्माननीय कारंडे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार सन्माननीय बाळासाहेब काळे यांच्या हस्ते होतोय. आपले सर्वांचे सहकार्य आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब जानकर यांचा सत्कार ईश्वर पोकळे साहेब, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मुंबई यांच्या हस्ते आपण करतोय. क्लास 1 ऑफिसर म्हणून या ठिकाणी त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. सन्माननीय आप्पासाहेब जानकर, जोरात टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे. आपल्यापैकी क्लास 1 अधिकारी म्हणून मुंबई येथे राज्य पोलीस दलामध्ये जनसेवा करीत आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आप्पासाहेब जानकर पुढल्या 2-3 महिन्यात सेवानिवृत्त होणे. उपप्राचार्य शंभू महादेव कनिष्ठ विद्यालय कुकुडवाड तालुका मान. सन्माननीय राजेंद्र काटकर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा यथोचित या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कुकुडवाड तालुका मान. सन्माननीय राजेंद्र काटकर साहेब या ठिकाणी त्यांचा सर्वांना विनंती आहे की मांड्यावरना की त्यांनी अस्वस्थ व्हायचं आहे. यानंतर आपण सर्वांचा परिचय या ठिकाणी घेणार आहोत. उजव्या बाजूने या ठिकाणी सुरुवात होईल. प्रत्येकाने यायचे आपलं पूर्ण नाव, गाव, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी याबाबतची थोडक्यात माहिती द्यायची आहे. कदाचित भविष्यात विवाहसुद्धा जुळू शकतील अशा प्रकारे आपण आपल्या सर्वांची माहिती द्यायची. स्टार्ट. श्रीमान, माझे नाव प्रल्हाद रामू पोकळे,
मूळ गाव उकळेवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. सध्या मी मुंबईमध्ये राहतो आणि पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालो आहे. एवढीच माहिती माझी. मी हनुमंत दिनकर काटकर नाही होता या ठिकाणी आता इतका मोठा आनंद होतोय काय सांगावं असं काही वाटतच नाही. बोलावं असं काय बोलता येईल बरं बोलता येईल नाही मला काही विषय नाही. त्याच्यापेक्षा जास्त नका म्हटलं काहीतरी बोलावं. गाव आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. नमस्कार सर्वांना. मी सिकंदर मुलानी, मुक्काम पोस्ट कुकुडवाड, सध्या राहणार कोपरकऱ्यानी वाशी. स्पेशल घेऊन दहिवडी कॉलेजमधून मी ग्रॅज्युएट झालो होतो. त्यानंतर पुढे बऱ्याच विचारपती करत करत लॉकडाऊनच्या नंतर फक्त पूजापाठ वगैरे करतो. एवढा थोडासाच परिचय माझा. हॅलो, मी हनुमंत मल्हारी इनामदार, राहणार कुकुडवाड, तालुका मान, जिल्हा सातारा. सध्या कराड येथे पूजापाठचा व्यवसाय करत आहे. मला परिचय द्या. आता येतो का ऐकू येते का? जरा माईक पुढे जरा. मी राजेंद्र कुमार पांडुरंग काटकर. 10वीपर्यंतचं शिक्षण शंभू महादेव विद्यालय कुकुडवाड. 10वी ते पदवीधर BSc यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड. पोस्ट ग्रॅज्युएट इन केमिकल टेक्नॉलॉजी VJTI मुंबई. त्यानंतर डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, पोद्दार इन्स्टिट्यूट माटुंगा. सध्या बरीच वर्ष नोकरी केली. नोकरीत काय जम बसेना, नोकरी सोडली. स्वतःची अकॅडमी चालू केलेली आहे. 9वी ते 12वी स्वतःचे क्लासेस असतात. मायनीमध्ये आहेत, मसवडमध्ये आहेत, कुकुडवाडमध्ये खूप वर्षापासून आहेत. 20 वर्ष झाली कुकुडवाडमध्ये आहेतच. सध्या राहायला मसवडला आहे, पण मूळ गाव कुकुडवाड. कृष्णाजी नामदेव माने, राहणार मानेवाडी, पोस्ट कुकुडवाड, तालुका मान, जिल्हा सातारा. सध्या राहणार मसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. माझ्या मसवडला ज्वेलरी दुकान आहे. हॅलो, आता सर्वांना परिचय होता आणि बसलेले सर्व मित्रमंडळी. बातमीचं भाषण थोडं सांगितलं असतं पण राहू दे. माझे नाव भाऊबाबा बनगर गटेवाडी. 10वी पास आणि वयाच्या 10वी पास झाल्यापासून जे राजकारण सरपंच आहे त्या आत्तापर्यंत सुद्धा गावाचा आशीर्वाद मी सरपंचच आहे. ही माझी ओळख. धन्यवाद. SSC विद्यार्थी बॅच, सर्व उपस्थित विद्यार्थी आणि माझे गुरुवर्य कारंड्यांना, माने केके सर आणि आत्ताचे असणारे ड्युटीवरचे सर्व सेवक यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. मी 1982-83ला 10वी झालो, परंतु 81-82ला पवार बाजीराव या कला शिक्षकांच्यामुळं रयतचाच विद्यार्थी, परंतु मला रयतमध्ये सेवा करण्याची संधी त्यांच्या आशीर्वादानं किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गामुळं सर्वच गुरुवर्यांचा माझ्यावर उपकार आहेतच. ते आज मी मान्य करतो. मी त्यातून कधी ऋणी होऊ शकत नाही. परंतु मला भविष्यात परत आखाडे आरती
RP काटकर आकाडे RP हे आपल्याला एक गुरुवर्य होते. त्यांच्या सान्निध्यात 5 वर्ष मला सेवा करता आली आणि गोवेकर सरांच्या हाताखाली तर मी एक असिस्टंट शिक्षक म्हणून आणि आकाडे RP आणि आम्ही दोघंही असिस्टंट म्हणूनही मला काम इंदापूरला करायचं माझ्या आयुष्यात मला लाभ मिळाला. म्हणजे रयत काय आणि रयत सेवक काय असतो हे मला आयुष्यभर मला मिळालं. केवळ मी आज आरोग्यानं फुलफिट आहे त्याला कारण मी रयत सेवक आहे. आणि माझं शिक्षण फार झालं नाही. माझ्या शिक्षणात यशाचा जर खरा मोठा वाटा असेल तर सुरेश आनंदराव काटकर. कारण निम्मा पेपर इंग्रजीचा त्याचाच बघून मी लिहिला होता. मला इंग्रजी येत नव्हती. त्या भीतीने मी कला शिक्षक झालो. मी आणि विलास अण्णा काळे आत्ता आहेत तेही रयत सेवक आहेत. आम्ही दोघंही कला शिक्षक झालो. रयतेची सेवा करता आली म्हणजे रयत शिक्षण संस्थेची सेवा केली. आणि मी त्यानंतर BA झालो, AM झालो, डबल पदवीधर झालो, DSM वगैरे होऊन मी सुपरवायझर या पदावरून सोलापूर जिल्ह्यातून कुरुल या शाखेतून मी निवृत्त झालो आहे. आणि आत्ता आमच्या वाऱ्या चालू आहेत. मलगुंडी सरांना माहीत आहे अजून पेन्शन केसेसच्या वगैरे सगळ्या केसेस चालू आहेत. तर बाकी काय नाही. ओके. बाजीराव नामदेव काटकर मी इथंही राहतो आणि इंदापूरलाही राहतो. भविष्यात हे दोन्ही ठिकाणी असणार आहे. 10-15 दिवसाला कधी कुकुडवाड कधी इंदापूर. आता जास्तीत जास्त इंदापूरलाच राहतो. ठीक आहे. मला ओळखलेलंच आहे सगळ्यांनी. आम्ही नाशे 10वी फेल. माझा पेढ्याचा बिझनेस आहे. त्या पेढ्याची चव कुठंही तुम्हाला भेटणार नाही. हा माझा पेढा काश्मीर पर्यंत पोहोचतो. तर ह्या सगळ्या भावाने आपल्या बहिणीला ऑर्डर देऊन आपली बहीण मोठी व्हावी, ही यशाची पायरी चढावी, हीच माझी इच्छा. खूप खूप धन्यवाद मॅडम. सुरेखा गाडगे. माझं शिक्षण 9वीपर्यंत झालं. परत माझं लग्न झाल्यामुळं काय परत पुढं शिकले नाही. आता मी विकण्याला आहे. शंकर काटकर राहत्या अकलूजला व्यवसाय शेती आहे. तुपे मॅडम यांनी केलेलं आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवल्या आहेत. सन्माननीय मीनाक्षी तुपे मॅडम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सातारा. मी मीनाक्षी दगडू तुपे. इयत्ता 10वीपर्यंत श्री शंभू महादेव विद्यालय येथे शिकले. त्यानंतर पडत चढत ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. त्या दरम्यान मी 12वी नंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाले. माझी एकूण 29 वर्ष सेवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये पूर्ण झाली. फार उशिरा जॉईन झाल्यामुळं महिला पोलीस हवालदार या पदावर मी रिटायर झालेले. मला 2 मुलं, एक मुलगा आणि मुलगी. मुलगी आहे समोर पाठीमागं, मुलगा आणि जावई. मुलगा IT मध्ये जॉबला आहे. सुनबाईंनी स्वतःची IT कंपनी काढलेली आहे. मुलगी समोरची कराड कोर्टामध्ये क्लार्क या पदावर आहे. एकंदरीत एक नातू आहे, सून आहे. कौटुंबिक स्थिती बरी आहे. आता सध्या होते पोलीस हवालदार, आता एक ग्रुप ॲडमिन म्हणून ओळख करून देत आहे. हॅलो, मी पुष्पा तुकाराम करो. माझे शिक्षण श्री शंभू महादेव विद्यालय कुकुडवाड येथे 10वीपर्यंत झालेले आहे. त्यानंतर मी आता सध्या ठाणे येथे वास्तविक आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा बँकेत मॅनेजर आहे. बस एक सांगायची सगळ्यांच्यातर्फे एक विनंती आहे की जे आपल्या सरांना जमले नाही, जे बाकी सर्व कोणाला जमले नाही, ते आपल्या मीनाक्षी मॅडमनी ग्रुप तयार सगळ्यांचा केला. त्याबद्दल मीनाक्षी मॅडमचे सर्वांकडून हार्दिक अभिनंदन. माझे नाव छाया सदाशिव फडतरे. मी भांडेवाडीची होती. माझं गाव भांडेवाडी आहे. मला आता पुशेगावमध्ये दिलेले आहे. त्यामुळे मी पुशेगाववरून इथे आलेले आहे. कारण सर्व मैत्रिणी मित्रांनी सगळ्यांनी मला फोर्स केला या म्हणून मी इथं आलेले आहे. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे.
माझ्या प्रख्यात 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यामुळे माझे सर्व काही चांगले आहे. आता मी माझे संपवते. नमस्कार, मी महादेव बजरंग गुरव, मुक्काम पोस्ट वडजल, तालुका मान, जिल्हा सातारा. माझं शिक्षण BSc BEd झालेलं आहे. मी जवळजवळ 31 वर्ष शिक्षक म्हणून या रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्व्हिस केलेली आहे. पहिल्यांदा 94 ते 2004पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल बनवडी, तालुका कोरेगाव या ठिकाणी उपशिक्षक म्हणून काम केले. त्याच्यानंतर 2004 ते 2006 न्यू इंग्लिश स्कूल खरोशी ही संस्थेची एकमेव शाखा आहे की त्याच्यामध्ये लॉन्चमधून जावं लागतं. त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे 2 वर्ष. त्याच्यानंतर या कुकडवाड शाखेमध्ये सुद्धा मी 8 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यानंतर उंबरज, तालुका कराड या ठिकाणी 1 वर्ष काम केलं आहे. त्याच्यानंतर मलवडी, रानन आणि शेवटी कन्या विद्यालय देवडी या शैक्षणिक पर्यवेक्षक म्हणून मी सेवानिवृत्त झालेला आहे 3 नोव्हेंबर 2025ला. या पद्धतीनं माझं 31 वर्षाचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्येच गेलेलं आहे आणि या शाळेचा विद्यार्थी असून मला या शाळेतच काम करायची संधी रयत शिक्षण संस्थेमुळे मिळाली आहे. तर रयत शिक्षण संस्थेसुद्धा मी आभारी आहे आणि सर्वांचा आभार मानून मी 2 शब्द संपवतो आणि बराच वेळा. नमस्कार, वडराव माने, मुक्काम मानेवाडी पोस्ट कुकडवाड तालुक्यामधून. माझं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं आहे. मुंबईला काही दिवस काढले. माझं ज्वेलर्सचं दुकान आहे. माझं नाव श्री शिवाजीराव विठ्ठलराव भोसले. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 10वीपर्यंत शाळेला तिथे शिकलो आणि त्याच्यानंतर मी 1991ला BSTमध्ये ॲज कंडक्टर म्हणून राहिलो. BSTमध्ये कंडक्टरमध्ये माझी 33 वर्ष 11 महिने सेवा झाली आणि लास्टच्या 4 महिन्यामध्ये बस प्रवर्तक या पदावर मी रिटायर केले. मित्रांनो, आमचे गुरुवारी आदरणीय KK माने साहेब, स्टेजवरील मान्यवर यांना स्मरून माझा परिचय मी देतो. मी एकनाथ काशीनाथ काळे, वळई. तसं बघायला गेलं तर 10वीला मी रिपीटर विद्यार्थी होतो. माझं 7वी ते 10वी शिक्षण हे कुकडवाडमध्ये रयतमध्ये झालं. नंतर 11-12वी आम्ही देवडी कॉलेजला गेले. काही कारणानं आम्ही पुढे शाळा शिकलो नाही आणि खाजगी क्षेत्रामध्ये सर्व्हिस करून नवी मुंबई या ठिकाणी खाजगी क्षेत्रामध्ये सर्व्हिस करीत होतो. आता रिटायरमेंट होण्या अगोदरच मी 5-6 वर्षापासून मी कामावर नाहीच, मी घरीच असतो. मला एक मुलगा, विवाहित मुलगा आहे, त्याला 2 मुलं आहेत. मुलगी बी माझी विवाहित आहे, तिला 2 मुलं आहेत, 1 मुलगा आहे, 1 मुलगी आहे. आणि एकंदरीत पाहता मला खास करून एक बोलावंसं वाटते की दूध शर्कराचा योग जो आला आहे 43 वर्षांनी आलेला आहे. कारण का मला स्वप्नातही वाटत नव्हतं की आपण सर्वजण ह्या मोडवर येऊन भेटू. तर मित्रांनो, प्रत्येक वर्षाला अशी संधी मिळावी आणि प्रत्येक वर्षाला आपण सर्वांनी असंच गेट टुगेदर करून सर्वांचा आनंद द्विगुणित करावा हीच माझी इच्छा आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मी हनुमंत भुजंगा काळे, 10वीपर्यंत शिक्षण कुकडवाड, 11वी-12वी दहिवडी आणि ग्रॅज्युएशन केलं DG कॉलेज सातारा. पुढं नोकरीचा ट्राय करण्याला वेळ नव्हता माझ्याकडे, कारण ओव्हरएज झाल्यानंतर भविष्यात मॅरेज प्रॉब्लेम, नोकरीचा नाद सोडून बिझनेसमध्ये अटेंड झालो. आणि ते बी महाराष्ट्रात नाही, गुजरातमध्ये. गुजरातमध्ये सिंपल किराण्याचं दुकान ठेवलं. आता एकंदरीत 3 मुलं आहेत, ते बी बिझनेसमध्ये. एकंदरीत ठीक आहे. व गावाला येऊन आता सध्या शेती करतो. मित्र मैत्रीण या ग्रुपच्या अनुषंगाने आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. ज्या मैत्रिणी हा ग्रुप गेट टुगेदरचा कार्यक्रम एकत्र आणण्यासाठी
जे परिश्रम घेतले आणि खूप कमी कालावधीमध्ये आपण एकत्र आलो. सुमारे 40 ते 45 वर्षानंतरची आपली भेट होती. द्विगुणित आनंद आहे. आपण रिटायरमेंटच्या स्टेजवर असताना माननीय आपले गुरुवर्य श्री माने सर कारंडे यांना हे आपल्या विनंतीला मान देऊन त्यांच्यासमोर आपण हा गेट टुगेदर करतोय, हा एक वेगळा आनंद आहे. उर्वरित काळ आपला जो आहे असेच एकमेकाशी संबंधित राहून जो आपल्याला न जाणारा वेळ आहे या ग्रुपमुळे जाणार आहे. फार थोड्या अवधीमध्ये सगळ्यांची नावं मी घेत नाही, परंतु मित्र आणि मैत्रिणींनी खूप मोठं काम केलेलं आहे. माझा परिचय करून देतो. मी विलास रामचंद्र पाटील. मी तसा तुमचा इयत्ता 7वीपर्यंतचा क्लासमेट आहे. 7वी नंतर मी टिळक हायस्कूल कराडला गेलो. पुढील शिक्षण माझं तिथेच झालं. आता मी पोलीस उपनिरीक्षक या पदावर आहे. आवर्जून सांगावं असं वाटतं, आप्पासाहेब जानकर यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. एका मित्राबरोबर काम करण्याची संधी मिळते हे फार दुर्मिळ गोष्ट असते. खूप त्यांच्याकडून शिकतात. आम्ही दोघे आता 31 मेला रिटायर होत आहोत. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझा मुलगा BE सिव्हिल आहे. सुनबाई आर्किटेक्चर डिझायनर इंजिनियर आहे. माझी मुलगी फायनान्समध्ये फ्रान्सला एज्युकेशन करते. ठीक आहे. मी शेती व्यवसाय करतो. मी जगन्नाथ तात्यासाहेब कारंडे, मुक्काम कारंडवाडी पोस्ट कुकुडवाड तालुका माने जिल्हा सातारा. मी BSTमध्ये 33 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालो गेल्या वर्षी. विठ्ठल गायकवाड. आत्ता 9वीपर्यंत माझं शिक्षण इथं झालेलं आहे. मी आता सध्या विटात शेती काम करतो. माझे नाव दिलीप ओझा काळे, गाव वळई, शिक्षण BSc आणि शेती करतो. चला. मी सुरेश आनंदराव काटकर, पोस्ट कुकुडवाड तालुका मान जिल्हा सातारा. माझं 10वीपर्यंतचे शिक्षण या श्री शंभू महादेव विद्यालय कुकुडवाडमध्ये झालं. 11-12वी पास कॉमर्स दोन मी शिक्षण सोडून दिलं आणि मी शेती व्यवसाय करतो आणि पेंटिंगचा व्यवसाय करतो. सर्व गुरुजनांना नमस्कार. मी बाळासाहेब मी शिक्षण 10वीपर्यंत शंभू महाविद्यालय कुकुडवाडीमध्ये झालं. 11वी-12वी देवडी कॉलेज देवडी. त्यानंतर मी शिक्षण सोडून मुंबईला गेलो. मुंबईमधून आता सध्या मी अबुधाबीमध्ये जॉब करतो. आणि 2 मुलं आहेत मला. एक मुलगा इंजिनियर आहे, BTech मेकॅनिकल, आणि मुलगी MSc बायोटेक आहे. ती एका अमेरिकन कंपनीमध्ये काम करते. नमस्कार सर्वांना. माझा नमस्कार. स्टेजवरील मान्यवरांना नमस्कार. माझं नाव अर्जुन खुशाबा जानकर. मी 10वीपर्यंत श्री शंभू कुकुडवाडमध्ये होतो. 11वी ते ग्रॅज्युएशन माझं विट्यात झालेलं आहे. त्याच्यानंतर मी बिझनेससाठी दिल्लीला स्थायिक झालेला आहे. आता सध्या मला 2 मुलं आहेत आणि दोन्ही मुलांची लग्न झालेले आहेत. नाव मच्छिंद्र ईश्वरराव धोनी. मी 83ला भरती झालो आणि 2000ला रिटायर झालो. मी आत्ता सध्या वडोदरा राहतो. प्रथम सर्व गुरुजन वर्गाने गुरुजन सरांचं मी अभिवादन करतो. हे सर्व मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार करतो. माझे नाव ईश्वर सोपान पुकळे. मी 10वीपर्यंत श्री शंभू महादेव विद्यालय कुकुडवाडी इथे शिकलो. त्यानंतर माझं 12वीला मी कराडला 12वीपर्यंत शिक्षण कराडला झाला आणि ITI केलं. त्यानंतर मी मुंबईला गेलो. 1986मध्ये पोलीस खात्यात भरती झालो. त्यानंतर मी सलग 2013मध्ये मी परीक्षा दिली. परीक्षेमध्ये PSI झालो आणि त्यानंतर सलग माझी अखंड 33 वर्षे सेवा होऊन 34व्या वर्षी मी रिटायर होऊन आता सध्या मी सावरला शेती करत आहे. धन्यवाद. माझं नाव रामचंद्र महामुनी. आता शेती करत आहे. हां. 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी देवडीला गेलो. देवडीला रयतमधूनच मी कॉमर्स ग्रॅज्युएट झालो. BCom झाल्यानंतर मी पुण्यामध्ये शिक्षणासाठी गेलो. तिथं मी ICWA केलं.
मी कॉस्ट अकाउंटंट आहे बाय प्रोफेशन आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये मी काम केलं. गोदरेज ग्रुप, आता सध्या मी ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. मला एक मुलगा आहे, माझा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे, तोही एका अमेरिकन कंपनीमध्ये कामाला आहे. आणि हा माझा अल्पसा परिचय. धन्यवाद. माझी इच्छा होती की आवाज क्लिअर येतोय का? मी विलास अण्णा काळे, मुळेला इयत्ता 6वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर इयत्ता 7वीला मी इथं आलो कुकुरवाडला. आणि 7वीचा प्रसंग फक्त एक सांगतो मी. सामायिक परीक्षेमध्ये मराठीमध्ये 86 मार्क मला पडलेले होते आणि माने सरांनी मला तेवढा काही एवढी ओळख नव्हती, पहिल्यांदाच उभा केलं आणि त्यांनी विचारलं की नाव काय, पूर्ण विचारलं, नाव सांगितलं आणि म्हणले तू 1 नंबरचा मुलगा आहेस. तेव्हापासून ते आजपर्यंत माने सरांची आमची रोज भेट होते. त्यांना गुरुसाने तर आम्ही मानतो, पण एक अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांचं अजूनही आम्हाला त्यांचे होतं आहे. त्यानंतर मलगुंडे सर जे मुख्याध्यापक आहेत ते आमचे मित्र आहेत. आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये होतो त्यावेळेला ते चांगले मित्र आहेत. माने सर जे आहेत ते माने सर आणि मी स्टाफ मेंबर कुकुरवाड विद्यालयाचा आहे. त्यानंतर कारणे मामा तर होतेच, सर्वांनाच माहीत आहे. तर अशा पद्धतीनं इथला सगळा स्टाफ अजूनही चांगला आहे. मला एक सांगायचं आहे की पहिल्यांदा मीनाक्षी तुपेचा मला फोन आला आणि मी फोन घेतल्यानंतर तिथं होतं पोलीस काहीतरी होतं पुढे. मी निम्मा हजारलो. म्हणलं आपण कुणाच्या मध्यात नाही, कशात नाही, पोलिसाचा फोन कसा, तो पण मॅडमचा फोन आलाय. अक्षरशः मी थोडासा म्हणजे गरवाळलो आणि मी अगदी हळूच म्हणलं का हो मॅडम, मला वाटलं मस्कोटच्या शाखेतून फोन आलाय की काय. आणि मग त्यांनी डायरेक्ट आलं तर बोलल्यानंतर मग मात्र बरं वाटलं जरा. अतिशय छानपैकी हे कार्यक्रम करून घेतला तुपे आणि प्रल्हाद तुपे यांनी. सुंदरपैकी कितीतरी दिवसात, नाहीतर एकमेकांना ओळखू सुद्धा येऊ शकत नव्हतो आपण. काही काही थोडीशी बघण्यातले होते तेवढे ओळखतात, पण बाकीचे जवळ गेले असते, घासून गेले असते तरी सुद्धा ओळख झाली नसती. पण योगायोग अतिशय चांगला आणलेला आहे. त्याबद्दल या दोघांचं आणि बाकी सर्व आमच्या मित्रांचं, गुरुजनांचं मी आभार मानतो. माझं गाव गोळे, तालुका मान, जिल्हा सातारा. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 1986 पासून ते 2020 पर्यंत होतो. पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा असे माझी सर्व्हिसची 2 जिल्हे झालेले आहेत. चांगल्यापैकी सर्व्हिस झाली आणि अगदी योग्य वेळेला रिटायर झालो आणि जीवन सुंदर आहे, संपन्न आहे, चांगलं आहे. तुम्ही सर्व देवस्वरूप अगदी देवासारखे बसलात म्हणून देवस्वरूप म्हणतो. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव नंदकुमार बयाजी जाधव, कुकुरवाड, तालुका मान, जिल्हा सातारा. मी शेती करतोय. बऱ्याच दिवसातून जवळजवळ 43 वर्षानंतर तुम्ही आम्ही एकत्र आलोय आणि जुन्या आठवणींना उजाळा देतोय. लय चांगलं वाटलं, कारण एकामेकाची हितगुज होणं गरजेचं आहे. आज काळाची गरज आहे. कारण किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे. या अनुषंगाने तुम्ही आम्ही इथे एकत्र आलोय, तर सर्वांना माझा नमस्कार आहे. एवढं म्हणून माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी माझं नाव सांगणार नाही. जेव्हा मला ओळखत नाही ती फक्त बोटवर करायची, मला ओळखत नसणारी बोटवर करायची. मी फक्त ह्या 2 लाखाचा गुन्हे आहे का हे मला इतकं मारलं जोडलं, पण चूक त्यावेळेला माझी होती ह्यांचं मी ऐकलं नाही. त्यामुळे हिंदू पुढचा तुम्हाला मी माझा इतिहास सांगू शकत नाही. जय हिंद. धन्यवाद. हॅलो, मी वसंत जिजाबा जाधव. इयत्ता 10वीपर्यंत शिक्षण घेतलं
आणि आता निवांत आहे. धन्यवाद. यानंतर जरा शांतता राखा. हॅलो हां, मी सदाशिव शिवराम काटकर. माझं शिक्षण नववीपर्यंत झालेलं आहे. तर मला शाळेत काय येत नव्हतं. हां, तर ते मला निवांत होतं. म्हणून काय आपण सोडा आणि पोट भरा म्हणून लहान 25 वर्ष पोट भरतं आणि आता गावाला मी शेती करतो. एवढंच बस. आपण या ठिकाणी परिचय ठेवण्यापाठीमागचा उद्देश आपला असा होता की आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, आपला आवाज कसा आहे, धाडस कसं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वक्तृत्व कौशल्य आपलं कसं आपण जोपासलेलं आहे. त्यासाठी आपण इथं पूर्वपरिचय ठेवला होता. म्हणून असं मलाच वाटतं, कर्तृत्व करतो तो वक्तृत्व करतो. पुन्हा एका, कर्तृत्व करतो तो वक्तृत्व करतो आणि वक्तृत्व करतो तो नेतृत्व करतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आज जे राजकारणामध्ये गरुड झेप घेणारी माणसं जर तुम्ही पाहिली तर केवळ वक्तृत्व आणि वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून त्यांनी गगनभरारी घेतलेली आहे. हे आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. यानंतर आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की आपल्या बॅचतर्फे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना आपण साडी चोळी देतोय. अत्यंत अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे. निश्चितच आनंद या ठिकाणी होतोय आणि म्हणूनच मला असं वाटतंय, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली सारे विश्वही वसावे, सारे विश्वही वसावे. या उक्तीप्रमाणे आज आपण या ठिकाणी उपस्थित सर्व बॅचमधील महिलांना साडी चोळून देऊन या बॅचतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करतोय. मी सर्वप्रथम कार्यक्रमाच्या या आपल्या धावपळीमध्ये आपल्याला जे निवेदक लाभलेले आहेत सातारचे, त्यांचा सत्कार राहिला. तेव्हा थोडंसं क्षमस्व त्यांचा सत्कार मागे राहिला. आपण त्यांचा सत्कार प्रल्हाद कुके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यानंतर सर्व महिलांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात येईल. शेख मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. त्यांचा यथोचित सत्कार या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय बलकुंडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. साडी चोळी देऊन या ठिकाणी सत्कार करतायत. त्यानंतर पुढच्या हेतू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्यानंतर पुढच्या आहेत सुनीता कहाणी सन्माननीय छाया फडतरे मॅडम आणि सर्वात मीनाक्षी तुपे मॅडम, सेवानिवृत्त पोलीस हवालदार सातारा. तुपे मॅडम यांचा या ठिकाणी येतो की सन्मान अस्वस्थ व्हायचे. या ठिकाणी आपण काही मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. सर्वप्रथम स्नेहल मोरे मीनाक्षी तुपे मॅडम यांच्या कनिष्ठ कन्या आहे. कनिष्ठ जिथे प्रथम वर्ग न्यायालय कराड या ठिकाणी त्या कार्यरत आहेत. सौ स्नेहल मोरे मॅडम. मीनाक्षी नारायण मोरे. मला मम्मीने जेव्हा ती रिटायर झाले ना तेव्हा मी असा विचार करत होती ही घरी तर बसणार नाही, काही ना काहीतरी उद्योग करणार. तिच्या पहिल्या सर्वात डोक्यात आलं असेल ते गेट टुगेदर घ्यायचं आणि ह्यात सगळ्यात जास्त खुश मी आणि दादा होतो. कारण आम्ही आत्तापर्यंत तुमचे शाळेतील आठवणी, गावातील आठवणी, 10वीची बॅच याच्याबद्दल खूप ऐकत होतो. त्यामुळे मम्मी एवढं आम्ही सुद्धा उत्सुक होतो. तुमची जी शंभू महादेव विद्यालयाची ही जी 10वीची बॅच आहे ही खरोखर ह्या लोकांना खूप मानलं पाहिजे. कारण हे ज्या परिस्थितीतून आले
ती परिस्थिती खूप अवघड होती. आता खूप जण चांगल्या पोस्टवरती आहे, खूप जण शेती करून घरातला चांगला कुटुंबाचा सांभाळ करत आहे. पण इथपर्यंत यायला ज्या परिस्थितीतून तुम्ही आला आणि ज्या परिस्थितीतून तुम्ही पुढची पिढी आमच्यासारखी घडवत आहात, याला खरंच दाद दिली पाहिजे. कारण त्यावेळेला व्हॉट्सॲप, मोबाईल, नेटवर्क असं काहीही नव्हतं. तुम्ही सर्वात जास्त जपली ती तुमच्यातली जिद्द, माणुसकी, मैत्री. याच मैत्रीला उजाळा देण्यासाठी आज तुम्ही इथं एकत्र जमलेला आहात. माझी मनापासून इच्छा आहे तुम्ही हा आजचा दिवस खूप एन्जॉय करावा आणि या आठवणी घेऊन जाव्यात सोबत आणि दरवर्षी असं एन्जॉय करावं. धन्यवाद. स्वरूपात आपण या ठिकाणी मनोगतसाठी निमंत्रित करतोय. सर्वप्रथम सन्माननीय महादेव गुरव सर. सर्वांना नमस्कार. या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आपले गुरुवर्य के माने सर, त्यानंतर कारंडेवाडीचे कारंडे अण्णा, या विद्यालयाचे प्राचार्य मान्य मुलगुंडे सर, त्याच पद्धतीनं या कॉलेजचे उपप्राचार्य माने सर आणि आपण सर्व 82-83चे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. आज सर्वजण आपण हा योग म्हणजे हा योगायोगच आहे की सर्वजण आपण जवळजवळ 40-42 वर्षानंतर एकत्र आलेलो आहोत. या गेट टुगेदर म्हणजे सर्वजण एकत्र येणं, यालाच आपण गेट टुगेदर असं म्हणणार आहोत. आनंदानं संवाद साधलेला आहे. आल्यापासून आपण बघतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, ते हावभाव म्हणजे किती वर्षांनी आपण एकत्र आलोय आणि किती वर्षानंतर आपण एकामेकाला ओळखत नव्हतो तरी पण आपली मैत्री 1-2 सेकंदामध्येच एवढी झाली की आपण सगळ्या पाठीमागच्या 42 वर्षातील आठवणी याला उजाळा दिलेला आहे. आपले जे दिवस आठवतोय आणि याच पद्धतीनं या आठवणीला आपण एक निर्वाह केलेला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपापल्या कामामध्ये सगळेजण गुंतलेलो आहोत. सगळे मित्रपरिवार, सहकारी यांच्यासोबत प्रत्येक वेळ घालवण्यासाठी क्वचितच आपल्याला वेळ मिळत असतोय. पण अशा गेट टुगेदर हा जर आपण कार्यक्रम केला तर याच्यामध्ये आपण पुन्हा त्या जिव्हाळ्याच्या क्षणांना अनुभव घेऊ इच्छितो. या ठिकाणी अशाच पद्धतीनं या कार्यक्रमाची खासियत म्हणजे आपण सर्वजण एकमेकांशी मैत्रीचा धागा अधिक मजबूत करत आहोत आणि हा मैत्रीचा धागा कायम टिकावा अशा पद्धतीनं आपण एकमेकाशी आपली मैत्री आहे. कधी एकत्र शिकलेले वर्गमित्र असतील, कधी एकत्र काम केलेले आपले सहकारी मित्र असतील, कधी आपण विद्यार्थी शिक्षक यातील संबंध असतील, सगळे आज आपण एकाच या छताखाली जमलो आहोत. हेच आपल्यासाठी मोठं भाग्य आहे आणि हे भाग्य सर्वांना आज आपल्याला मिळालेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काही प्रगती केलेली आहे. आपण आपल्या चरित्रासाठी प्रत्येकाने सर्व्हिस केलेली असेल, कोणी शेती केली असेल, प्रत्येकजण आपापल्या कार्यामध्ये मग्न आहात. पण या यशाच्या प्रवासात एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे आपली मैत्री. ही मैत्री अशीच आपली कायमस्वरूपी टिकावी आणि आपण एकमेकाशी या मैत्रीनं राहूया. याच पद्धतीने मला सांगायचं आहे की हाच आपला सर्वात महत्त्वाचा खजिना आहे. अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पुन्हा एकत्र येऊन आपले जे काही दृढ निश्चय आहेत ते निश्चित करतोय. अशा कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हसत खेळत एकमेकाच्या गप्पा गोष्टीतून काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने एकत्र राहण्याची संधी मिळत असते. एखादा मित्र जो अनेक वर्षापासून भेटत नाही त्याला पुन्हा पाहून मनाला जी आपली उभारी मिळते ती उभारी म्हणजे हे जगातला मोठा आनंद आहे, हा मोठा खजिना आहे. जुन्या आठवणीला उजाळा देताना आपण पुन्हा त्या जुन्या दिवसामध्ये त्या दिवसाच्या आठवणी आपल्या क्षणामध्ये लगेच पुढे उभं राहतात. माझ्यामध्ये हे गेट टुगेदर हा एक फक्त कार्यक्रम नाही तर हा भावनांचा उत्सव आहे. याच्यामध्ये प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या भावना आहेत. कारण हाताची बोटं काही सारखे नसतात, हाताची बोटं वेगवेगळे आहेत. त्याच्याच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकाचा उत्साह, प्रत्येकाची भावना ही वेगवेगळी असते आणि या भावनांना आपण या ठिकाणी उजाळा देतोय. जीवनामध्ये नात्यांना वेळ देणं किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी आपल्याला कळते. पहा की जीवनामध्ये आपण धकाधकीच्या जीवनामध्ये सर्व विसरून गेलो. आपले मित्र कोण होते, मैत्रीण कोण होते, त्यांना आपण 40-42 वर्षामध्ये कधी आपली भेटसुद्धा झाली नाही. परंतु या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामुळे या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. आपण या आपलेपणा, आपली माणुसकी याचा आपण कायम टिकून ठेवलं पाहिजे. या निमित्तानं या आयोजकांनी जे मनीषा तुपे मॅडमनी हे जे आयोजन केलेलं आहे ते सर्व
सर्वात मोठ्या पद्धतीनं की त्यांना मानलं पाहिजे. एक लेडीज असून सर्वांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळेजण विद्यार्थी आपण एकत्र आलेलो आहोत, पण सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्यामुळे लेडीज आपण फर्स्ट मान दिलेला आहे या ठिकाणी. तसेच जे सहकारी मित्र असतील यांचं सुद्धा सर्वांचं अभिनंदन मी करतो, कारण तुमच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला शोभा आली. नंतर हा कार्यक्रम नुसता घेऊन का उपयोगच नाही, तर त्याच्यासाठी सर्वजण आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी वेळ काढून इथं आलेला आहात. आपले सगळे उद्योग सोडून यानंतर आजचा हा दिवस आपण आनंदाने साजरा करणार आहोत. हसत खेळत गप्पा गोष्टी करत आपले जुने क्षण अनुभवत. आपण शेवटी म्हणेन संपत्तीपेक्षा मोठा ठेवा म्हणजे खरी मैत्री आहे. आणि संपत्ती प्रत्येकाकडे असते, ती संपत्ती काय कायमस्वरूपी टिकत नाही, पण मैत्री ही कायमस्वरूपी जीवनामध्ये टिकत असते. आणि मैत्री आपण सर्वजण टिकवणार आहोत. प्रत्येकानं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये येणारी जी भावना आहे ती जीवनावर आपण स्वीकारूया. अशा पद्धतीनं मला या ठिकाणी संयोजकानं बोलण्याची संधी दिली. आता बोलता भरपूर येतं आपल्याला, तासभर म्हणत आपण बोलू शकतो, परंतु सर्वांना या ठिकाणी चान्स दिला पाहिजे. तर सर्वांना बोलायची इच्छा आहे, प्रत्येकाचं मन व्यक्त करायची इच्छा आहे. त्यांनी या ठिकाणी आपलं येऊन 2 मिनटं आपलं मन व्यक्त करावं. आपल्या ज्या काय भावना असतील त्या भावना जाऊन पळून याव्यात आणि जे आपल्याला वाटते ते जोडावं. एवढं बोलून मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. मार्गदर्शन या ठिकाणी व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे. खरोखरच मित्र वनव्यामध्ये गाराव्यासारखा. त्याचप्रमाणे मी पुढील मनोगतासाठी निमंत्रित करतोय सन्माननीय विलास काळे सर. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे. आवाज येतोय? अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे आणि हा योगायोग आपल्याच नशिबी आला आहे. अतिशय चांगलं नशीब आपलं आहे. आपला असा काळ आहे, दोन्ही काळ आपण बघितलेले आहे. अगदी शेळ्या भाकरी खाण्यापासून ते आजपर्यंत, अगदी चालत येण्यापासून त्या 4 चाकी गाडीतून येण्यापर्यंत, मोबाईलचा, रेडिओचा, टीव्हीचा कसलाही गंध नसलेला काळ आणि आजचा काळ. आणि म्हणून मला वाटतं की आपण फार मोठे नशिबान आहोत, कारण हे दोन्ही काळ आपण बघितलेले आहेत. आजच्या पिढी जी आहे ती फार पुढची पिढी आहे. आपण मात्र मध्यामध्ये येतो, कारण दोन्ही काळ बघितल्यामुळं. त्यामुळं आज इतकं बरं वाटतंय, अगदी सुरुवातीपासूनच हा दिवस कधी येईल असं वाटत होतं. योगायोगानं आपले सर्व गुरुवर हे भेटले. माने सर तर भेटतातच मसवडला जाताना येताना. माने सर आमचे स्टाफ मेंबर आहेत, गुरव सर माझे स्टाफ मेंबर आहेत. पण ह्या सर्व मुली फक्त चेहरे त्यावेळचे आठवायचे, शाळेतले चेहरे आठवायचे. पण आज बघितल्यानंतर काय वेगळंच वाटायला लागलं. म्हणजे त्याला शब्दच वापरता येणार नाही. जाऊ द्या, आता अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे. असाच दरवर्षी कार्यक्रम होत जावा अशी सर्वांना एक विनंती करतो. आणि माझ्या मित्रानं एक गाणं म्हणायला सांगितलं मला, जे मी गाणं म्हणत होतो पूर्वी शाळेत असताना. अंजनीच्या सुद्धा अगदी आपली जेव्हा फोनाफोनी चालू होती तेव्हापासून त्याची इच्छा होती. आणि म्हणून मी एक दिवशी फोनवर सुद्धा म्हटलेलो आहे. आता काही सगळं पाठ नाही, तरी पण एक इच्छापूर्ती म्हणून म्हणतो. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला
बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान बोला मला धन्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया आदरली ही धरणी धरले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एवढं बोलून मी आणि सर्व गुरुवारी यांचा आणि तुमचं सगळ्यांचा आभार मानून 2 शब्द त्याचबरोबर आत्ताचे सध्याचे विद्यमान प्राचार्य मनगुंडे सर, माझे मित्र उपप्राचार्य MS माने सर, सर्वांचं आणि इथे जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणी, आज आपण 40-42 वर्षानंतर एकत्र येतोय. निमित्त गेट टुगेदरचं, त्या निमित्तानं ओळखी पाळखी, बरेच जण रिटायर झालेले आहेत, काय रिटायर होण्याच्या मार्गावरती आहेत. या सर्व आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण सर्वजण अनेक सुखदुःखातून गेलो, अनेक अडचणींना सामोरे गेलो. त्या अडचणीतून मार्ग काढत काढत आपण आता 58 गाठली, म्हणजे आपण तसं यशस्वी आयुष्य जगत आहोत. आणि मला नेहमी वाटतं आपल्याला या यशस्वी आयुष्य जगण्यापाठीमागे आपल्या कुकुडवाडसारख्या अतिशय ग्रामीण डोंगराळ भागामध्ये कर्मवीर अण्णांनी जी रयत शिक्षण संस्था उभी केली, जे हायस्कूल उभं केलं, त्याचा फार मोठा वाटा आहे. मला नेहमी वाटतं ही जर शाळा 1962 साली या ठिकाणी स्थापन झाली नसती तर कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जण शिक्षणच घेऊ शकले नसते. त्यावेळेची परिस्थिती पण नव्हती. म्हणजे मनगुंडे सर, त्यावेळेला अशी परिस्थिती होती की वरळीचे विद्यार्थी, गटेवाडीवरून विद्यार्थी सायकल आणि चालत कुकुडवाड हायस्कूलला यायचे. या परिसरामध्ये एकमेव असणारं हे रयतचं हायस्कूल, आणि या हायस्कूलनं आपल्याला दिलेली एक फार मोठी संधी. आणि त्या शिक्षण म्हणजे केवळ डिग्री घेणं नव्हे, तर शिक्षण म्हणजे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवलं. आणि हे आम्हाला या शाळेतून शिकवलं गेलं. मला फार आनंद होतो सर की आमच्या वेळेला जे शिक्षक बंद होऊन गेले, मी त्यांना म्हणेन, असं मला म्हणायचं नाही की आत्ताचे नाही आहेत, पण मी त्यावेळेचे माझे हाडाचे शिक्षक. त्याचा एक काळ असा होता, सर्व आमचा स्टाफ कुकुडवाडमध्ये मुक्कामी असायचा. संध्याकाळी 5 वाजता हे सर्व स्टाफ जवळजवळ 20 ते बरोबर का नाही सर 25 जणांची गँग वडजर साईडला फिरत जायची. आणि शिक्षकांचा फार मोठा दबदबा आपल्या सर्वांच्या वरती होता. आजही आपण शिक्षकांचा फार मोठ्या प्रमाणात आदर ठेवतो. आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला खरोखर हाडाचे शिक्षक भेटले. जोशी सर असतील, के माने सर असतील, गोवेकर सरांचं आणि SD पवारांचं तर मी आवर्जून नाव घेतो. मी ज्या वेळेला मुंबईमध्ये नोकरी करत होतो तेव्हा अस्खलित इंग्रजी बोलायचो. मला काही जण म्हणायचे की तू केरळचा आहेस का तमिळचा आहेस. मी म्हणायचो नाही रे बाबा, मी महाराष्ट्रातला आहे. गोवेकर सरांनी माझं इंग्रजी एवढं छान करून घेतलं. त्याला 10वीत असताना SD पवार आले आम्हाला. अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, उत्कृष्ट शिक्षण दिलं. म्हणून आज आपण सर्वजण, भले पण नोकरीला असेल नसेल, कोण व्यवसायात असेल, शिक्षण घेणं म्हणजे नोकरीच आहे असं काय नाही. शिक्षण घेणं म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं असं मी मानतो. आपण सर्वजण यशस्वी झालो, आज आनंदी मनानं सर्वजण इथं आलो म्हणजे आपण यशस्वी आहोत. त्याच्यासाठी मी प्रत्येक शिक्षकाचा कायम ऋणी राहील. आणि मला कौतुक वाटतं, आपण 7वी-8वी मध्ये असताना के माने आपल्याला मराठी शिकवत होते. ते के माने आज आपल्या समोर बसले आणि त्यांच्यापेक्षा आपण म्हातारे दिसतोय.
आपल्याला घ्यायला काहीच सुद्धा हरकत नाही. सर 1982-83 जी आमची बॅच होती, त्या बॅचला गोल्डन गँग, त्या काळात गोल्डन गँग हा शब्द होता, बरोबर. गोल्डन गँग म्हणजे आमच्या वर्गामध्ये बरेचसे विद्यार्थी नापास होणारे आणि त्यावेळेला इंग्रजी हा विषय फार सगळ्यात अवघड. इंग्रजीची भीती सर्वांना असायची. आता इंग्रजीची भीती कुणाला राहिलेली नाही आहे, इंग्रजीमध्ये सगळेजण पास होतात. पण इंग्रजीची भीती त्या काळात भयानक असायची विद्यार्थ्यांना. मी नापास झालो तर इंग्रजी, फार गणिताला सुद्धा कोण घाबरायचे नाही. आणि मग आमच्या गोल्डन गँगमधले 82ला नापास झाले की 83ला 10वीला बसले, 83ला नापास झाली त्या 84ला नापास बसले. असं करत करत आमच्या वर्गामध्ये 79ची मुलं 82-83ला आली. अशा पद्धतीचं त्यावेळेची परीक्षा पद्धती सुद्धा होती, त्यावेळेचे शिक्षक वृंद सुद्धा होते. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की आम्हाला खरोखर हाडाचे शिक्षक लागले. अगदी माझ्या कॉलेज जीवनामध्ये सुद्धा मला खूप चांगले शिक्षक भेटले सर. म्हणजे मला त्या प्रत्येक शिक्षकाची नावं सुद्धा अजून आठवतात. एवढे चांगले शिक्षक त्या काळी आम्हाला भेटले, म्हणून आम्ही घडलो. म्हणून आम्ही आज आपल्या समोर आपण सर्वजण आपल्या या कार्यक्रमाला अगदी आनंदी मनाने उपस्थित आहोत. कारण कसं असतंय, आपण आनंदी नसेल ना किंवा आपण समाधानी नसेल तर या कार्यक्रमाला आपण येणार नाही. म्हणणार जाऊ दे रे, मी डिस्टर्ब आहे आणि कुठे गेट टुगेदर करतो. आपण आज जवळजवळ 25 ते 50 जण इथं उपस्थित राहिलो, याचं मला तरी असं वाटतं सायकॉलॉजिकली की मानसिकदृष्ट्या की आपण समाधानी आहोत. आपल्या जीवनामध्ये आपण कुठेतरी समाधानी आहोत. आणि हे समाधान केवळ नोकरीतून व्यवसायातून मिळतं असं नव्हे, आपल्याला मिळालेले काही संस्कार मूल्य आहेत, त्या संस्कारातून सुद्धा आपण घडलो. आम्हाला हे संस्कार आमच्या गुरुजनांनी दिले, आम्हाला हे संस्कार आमच्या आईवडिलांनी दिले. आणि आज आपण सर्वजण इथे एकत्र आलो, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. थोडासा त्यातून सुद्धा काही जणांची नकार म्हणता होती, काही जण म्हणायचे कार्यक्रम होईल का नाही. हो ना, म्हटलं ना गोल्डन गँग होती, गोल्डन गँगने कार्यक्रम केला सयाजीराव, गोल्डन गँगने कार्यक्रम यशस्वी केला, बरोबर ना छाया. त्यावेळेला गोल्डन गँग म्हणून ओळखली जायची. आता गोल्डन गँग मधले जे मूळ सदस्य आहेत, अरविंद सदाशिव काटकर, लक्ष्मण नामदेव शिंदे, ते दुर्दैवानं आपल्यामध्ये नाही आहे. हसन नदाम आहेत बघा गोल्डन गँगचे सदस्य, मी होतो, हनुमंतराव पण होते. म्हणजे गोल्डन गँग हे नाव काढण्याचं कारण होतं टवाळखोरी करायची. 82-83च्या काळामध्ये टवाळखोरी म्हणजे सर विशेष आहे. तरी सुद्धा आयुष्याची नौका त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. वयाच्या 60पर्यंत त्यांनी आपला प्रपंच असेल, आपल्या मुलांचं शिक्षण असेल, बऱ्याच वाईटानं त्यांनी सर्वांनी घ्यायचं दंड. काही आपल्या वर्गातले अतिशय उच्च पदस्थ झाले, काही व्यवसायामध्ये खूप. अर्जुन जानकर सारखा माणूस सर 10वी झाल्यानंतर जो दिल्लीला गेला, तो यशस्वी उद्योजक म्हणून तिथून तयार झाला. यशस्वी उद्योजक, किसान माने असतील. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये हे आम्ही सगळे बसलेले इथे समोर दिसतोय. अतिशय गरीब परिस्थिती, खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट. मराठी शाळेमध्ये असताना पाटी आणि पेन्सिल, एकच पाटी, ती पण कपराची, फुटली तर घरनं मार पडायचा म्हणून सांगायचं नाही. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या सर्व बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि आज अतिशय मला आनंद होतोय की आपण सगळे इथे एकत्र आलो, आपण एकत्र भेटलो. काही जण नोकरीमध्ये यशस्वी झाले, काही व्यवसायामध्ये यशस्वी झाले, काही शेतीमध्ये राहिले, काही जणांनी म्हणतो काही नाही केलं पण ते समाधानी आहे, ते करतायत. तर अशा पद्धतीनं आज खूप आनंद झाला. आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला आलात. मलगुंडे सर, तुम्ही आता विद्यमान प्राचार्य. मलगुंडे सरांची थोडीशी माझा रयत शिक्षण संस्थेशी गेल्या 20 वर्षापासून फार जवळचा संबंध आहे. अनेक प्राचार्य आले, अनेक प्राचार्य गेले. माझे मित्र माने सर खूप वर्षापासून येत आहेत. मी त्यांना म्हणलं तुमची तेवढी बदली करून घेऊ नका. मलगुंडे सर आल्यापासून एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या शाळेची हायस्कूलची त्यांनी फार प्रगती केलेली आहे. त्यांचं कौतुक केलं पाहिजे का तर नक्कीच केलं पाहिजे. तुम्ही जर शाळा परिसरामध्ये जर गेला तर शाळेला वॉल कंपाऊंड असेल किंवा शाळेचं बांधकाम असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी करून घेतलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो मैत्रिणींनो, आपली शाळा एक वर्ग रामाच्या देवळात, एक वर्ग चावडीमध्ये, एक वर्ग मारुतीच्या देवळात, एक वर्ग कुठेतरी भाड्याच्या खोलीत मारवाला, अशी आमची शाळा बनली. पण आज आम्हाला काय बरं वाटतं त्याच्यापेक्षा आज समाधानकारक इमारत आमच्या
आमच्या डोळ्यासमोर दिसते आणि त्या इमारतीमध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा करण्याचं काम विद्यमान प्राचार्य मुरकुंडे सर आणि त्यांचे सहकारी माने सर यांनी केलेले आहे. आनंदाची गोष्ट आहे, खूप आनंद वाटतो बघितल्यानंतर, नेहमी माझ्यातही मनाला खूप बरं वाटतं. तर अशा पद्धतीनं आपण सर्वजण आज एकत्र आलो. दरवर्षी असं एकत्र येण्याचा प्रयत्न करूया. अरे आपण आता जवळजवळ 60 आले. आमचं सायन्स असं सांगतं की सरासरी आयुष्य माणसाचं 70-75 झालेलं आहे. आपण 10-15 वर्ष जगणार आहे. का नाही आपण, म्हणजे मी तर म्हणतो सगळ्यांनी 100 वर्ष जगावं, पण सरासरी आय एम टॉकिंग सरासरी आपण का थोडंसं एन्जॉय करू नये? कुठेपर्यंत आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या प्रपंचासाठी करायचं बस झालं. थोडंसं आपण कधीतरी वेळ काढला पाहिजे. आपण आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये थोडंसं हसी मजाक केला पाहिजे. असं दरवर्षी आपण एकत्र यावं. दरवर्षी अशा प्रकार आपण, मला विना बोलली की आपण या वर्षीचा कार्यक्रम इथे घेऊ आणि पुढच्या वर्षीचा कार्यक्रम मस्तपैकी सातारला घेऊ, एखाद्या रिसॉर्टला घेऊया ना, कुणाची काय अडचण आहे, जाऊ ना. सातारा किती लांब आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, एकत्र करूया, आनंदाने राहूया, एकमेकांच्या सहवासात राहूया, एकमेकांच्या संपर्कात राहूया, बरोबर, जेणेकरून कुणाची सुखदुःख कळतील. एवढीच ही त्या मनोगतातून मी इच्छा व्यक्त करतो. आणि अजून बऱ्याच जणांना बोलायचं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मी स्टेजवरच्या आणि खाली जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचं मी हार्दिक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 35-40 वर्षाच्या अनुभवाचा सार आणि गुरुवारी दिलेल्या शिक्षणाचा पोहा आपण या ठिकाणी केला. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर थोडक्यात मनोगतासाठी, शेवटच्या मनोगतासाठी नियुक्त करतो सन्माननीय सयाजी काटकर सर. अजून कोण बोलणार असेल तर कृपया नाव द्या.